Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण नीट परीक्षेसाठी सर्वोत्तम पुस्तके कुठली आहेत हे बघणार आहोत. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा. तर स्टुडंट्स, जर आपण MHT CET ची एक्झाम जर देत असो स्टुडंट्स, तर त्यासाठी आपल्याला 11th आणि 12th स्टँडर्डचे जे महाराष्ट्र बोर्डची टेक्स्टबुक आहे तेवढी आपण रेफर केली तरी सफिशियंट असतं. पण जर आपल्याला नीट या परीक्षेसाठी अपियर करायचंय तर नीट साठी आपल्याला डिटेल आणि डेप्थ मध्ये नॉलेज असणं फार गरजेचं आहे. जर आपण मागील वर्षीचे क्वेश्चन पेपर बघितले स्टुडंट्स, तर नीट साठीचे बेस्ट बुक ही NCERT पब्लिकेशनची आहे. येस स्टुडंट, NCERT चे जे बुक्स आहेत दॅट आर द बेस्ट बुक्स फॉर द नीट एक्झाम. येस, फॉर द नीट एक्झाम NCERT बुक्स आर द बेस्ट बुक्स. येस, कारण NCERT ला बायबल ऑफ नीट, बायबल फॉर नीट असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं NCERT बुक्सला? बायबल फॉर नीट. येस स्टुडंट्स, सो या परीक्षेसाठी आपल्याला जर आपल्याला ह्या परीक्षेत उत्तम स्कोरिंग करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला बेस्ट बुक्स असणं किंवा आपल्याकडे योग्य ही बुक असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आपलं स्कोरिंग इन्क्रीज होणार आहे. तर या सेशनमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे जे नीट परीक्षेसाठीचे इम्पॉर्टंट बुक्स आहेत ते आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. येस स्टुडंट्स, सो फॉर फिजिक्स सब्जेक्ट NCERT फिजिक्स फॉर क्लास 11th आणि 12th ही बुक आहे जी आपण रेफर करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला NCERT व्यतिरिक्त जर कुठल्या बुक्स रेफर करायच्या असतील विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स बाय HC वर्मा, DC पांडे फिजिक्स नीट आणि फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स बाय हॅलिडे अँड रेझिन अँड वॉल्कर आणि प्रॉब्लेम्स इन जनरल फिजिक्स दॅट इज IE बाय IE आयरोधो. येस, तर ह्या बुक्स आहेत जे आपण रेफरन्स मटेरियल म्हणून यूज करू शकतो. अपार्ट फ्रॉम दिस स्टुडंट्स, जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बुक हवी असेल तर MTG पब्लिकेशनची ॲट द फिंगर टिप्स ही पण बुक आहे. बट अपार्ट फ्रॉम दिस 30 to 40 years, येस 30 to 40 years प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन पेपरची बुक आहे, प्रिव्हियस इयर्स बुक फॉर फिजिक्स. तर ह्या बुक मध्ये तुम्हाला गेल्या 30 ते 40 वर्षाच्या मागे जे काही PYQ 30 to 40 years बॅक PYQ साठी ही बुक तुम्ही रेफर करू शकता स्टुडंट्स. सो अपार्ट हे झालं फिजिक्स विषयाचं. नाव कमिंग टू द केमिस्ट्री. अगेन फॉर केमिस्ट्री यू हॅव टू रेफर द NCERT बुक विच इज द बेस्ट बुक ऑफ क्लास 11th अँड 12th. अपार्ट फ्रॉम दिस जर तुम्हाला कुठली रेफर करायची असेल तर MTG पब्लिकेशनची कम्प्लीट नीट गाईड ही बुक तुम्ही रेफर करू शकता, ज्याच्यात चॅप्टर वाईज आणि टॉपिक वाईज डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यात आपल्याला थिअरॉटिकल ॲज वेल ॲज कन्सेप्च्युअल टॉपिक्स सगळे कव्हर केलेले आहेत आणि त्याचे डिटेल सोल्युशन या बुकमध्ये मेन्शन केलेले आहेत. येस स्टुडंट्स, आणि जर तुम्हाला NCERT व्यतिरिक्त जर कुठली बुक्स रेफर करायची असेल ॲज अ रेफरन्स मटेरियल तर कन्साइज इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय JD ली, येस ही बुक तुम्ही रेफर करू शकता. दिनेश केमिस्ट्री गाईड, देन प्रॅक्टिस बुक फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय MS चौहान. तर ही बुक तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनी कामाला येणार आहे. देन प्रॅक्टिस बुक फॉर फिजिकल केमिस्ट्री बाय N अवस्थी अँड अगेन MTG पब्लिकेशनची, येस MTG पब्लिकेशनची MTG of fingertips. Yes, this fingertips wali book is important for the practice session for the MCQ part. Yes students,
तुम्हाला NCERTच्या बुक्स मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट करणार आहेत, बट अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्हाला काही कन्सेप्ट अजून डेप्थ मध्ये हवे असतील, सो यू कॅन रेफर दिस रेफरन्स मटेरियल्स. अँड जर तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं स्टुडंट्स, तर MCQ साठी तुम्हाला MTG at your fingertips, this is the best book which you can refer. Yes students, now coming to the biology subject. The biology साठी again NCERT ची जी class 11 साठी, yes, NCERT for class 11th and 12th, this is the book which have the detailed description of the concepts. Yes students, तर यासाठी biology या subject साठी जर तुम्ही बघितलं students, तर या book मधनं लिटरली जर तुम्ही लास्ट इयर्सचे क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर रेफर केले स्टुडंट्स, तर डिटेल डिटो लाईन टू लाईन या NCERT बुक्स मधनं पिकअप केलेले आहेत. तर तुम्ही जर ही NCERT ची एकदम thorough revision या thorough practice केली, then you can score maximum of the marks in the biology subject as the line to line exam मध्ये विचारले जाते by the NCERT. आणि त्याच्यात आता न्यू NCERT चे एडिशन झालेलं आहे. yes, there are some changes in the old and the new NCERT. yes, but you can refer ओल्ड, काही कन्सेप्ट ओल्ड मध्ये दिलेत, काही कन्सेप्ट न्यू मध्ये दिलेत, बट दोन्ही बेस्ट बुक्स आहेत. जस्ट अ डिटेल व्हर्जन किंवा रिवाइज्ड व्हर्जन आपण म्हणू शकतो न्यू NCERTच्या बुकला. येस, आणि जर आपण MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं स्टुडंट ऑब्जेक्टिव्ह, तर NCERT ही MTG पब्लिकेशनची NCERT ॲट फिंगर टिप्स, दिस इज द बेस्ट बुक फॉर द MCQ प्रॅक्टिस. त्याच्यात लिटरली MCQ एक्स्ट्रॅक्टेड एक पूर्ण एक लाईन मधनं NCERTच्या लाईन्स मधनं ऑब्जेक्टिव्ह एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दिस जर आपण बघितलं, जर तुम्हाला रेफरन्स मटेरियल साठी बुक्स पाहिजे असतील स्टुडंट्स, तर बायोलॉजी वॉल्यूम 1 and वॉल्यूम 2 बाय ट्रूमॅन, दिस इज द बुक बेस्ट बुक. देन ऑब्जेक्टिव्ह बायोलॉजी बाय दिनेश अँड ऑब्जेक्टिव्ह बॉटनी बाय अन्सारी. येस, आणि बॉटनी मध्ये तुम्हाला प्लांट्स रिलेटेड कन्सेप्ट जास्त डीप मध्ये भेटतील, आणि बायोलॉजी देन अगेन द कॉम्बिनेशन ऑफ बॉटनी अँड झुओलॉजी. सो ह्या सगळ्या जर तुम्ही बुक्स स्टुडंट्स रेफर केल्या, तर you will score maximum of your marks in the NEET examination. yes, so apart from this, ग्लोबल ऑनलाईन ने एक आपल्यासाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे स्टुडंट्स. त्याच्यात आपण नीट आणि MHT CET एक्झाम साठी चा कंप्लीट कोर्स आहे. त्याच्यात आपण लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. अपार्ट फ्रॉम दिस आपण त्यांना फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन आणि स्टडी मटेरियल हे सगळं अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्समध्ये स्टुडंट्स. तर तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, ऑर एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ॲक्सेस करू शकता. येस स्टुडंट्स, सो फ्रॉम our upcoming batches are starting from for the academic year 2026. So I hope you register as soon as possible. Yes, thank you.